कालपर्यंत आपण इनलाईन म्हणत होतो. इनलाईन म्हणजे काय राहतं की पर्टिक्युलर टॅगला जर तुम्हाला फॉर्मॅटिंग करायचं असेल तर तुम्ही इंटरनल सीएसएस इनलाईन सीएसएस वापरता. आता तुम्हाला घ्यायचं इंटरनल, त्याच्यामध्ये इट इज यूज टू फॉर्मॅट is used to format different tags in web page in web page. Syntax style, then selectors in bracket, property name colon value. अगेन तुम्हाला जेवढ्या प्रॉपर्टी द्यायच्या तेवढ्या तुम्ही देऊ शकता. प्रत्येक प्रॉपर्टीची शेवटी तुम्हाला काय करायचंय, प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, सेमिकोलन द्यायचा. That is syntax. Then end of style like this. Audible? आवाज येतो सगळ्यांना? सर डेफिनेशन सांगा ना. ह्याच्या हा ठीक आहे. डेफिनेशन लिहा. इंटरनल सीएसएस it is used to format different tags. It is used to format different tags in web page. In web page or HTML file. काय पण म्हणा. Web page or HTML file. Web page or HTML file. Syntax, style, सिलेक्टर्स. सिलेक्टर्स म्हणजे राहतात तुमचे टॅग बरं का. सिलेक्टर्स म्हणजे काय राहतात तुमचे टॅग. मग की कोणकोणतं काय करायचं तुम्हाला ते त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. प्रॉपर्टी नेम कोलन व्हॅल्यू. किती पण प्रॉपर्टी वापरू शकता जेवढे आपल्याकडे. आता तुम्ही तर बघितले, काल तुम्ही दिले का त्या प्रॉपर्टीज, वाचले का ते? हो सर. ओके. हे झालं का सिंटॅक्सचा. आता हा जो स्टाईल जो टॅग आहे की त्याचा यूज करून आपण इंटरनल सीएसएस आपल्या वेबपेज मध्ये, वेबसाईट मध्ये यूज करणार आहोत. हा स्टाईल टॅग तुम्हाला लिहायचं कुठं आहे, तुम्ही त्याला दोन प्रकारे कॉल करू शकता, लिहू शकता. एक तर तुम्ही त्याला लिहू शकता हेड टॅग मध्ये, हेड म्हणजे वर. दुसरं तुम्ही त्याला लिहू शकता बॉडी टॅग मध्ये. तुम्हाला पाहिजे तिथे कॉल करा. कॅन यूज इट आयदर इन हेड टॅग ऑर इन बॉडी टॅग. आपण मात्र हेड मध्येच वापरणार आहे, कारण आपल्याला सगळं काही फॉर्मॅटिंग करायचं आहे ते आपण आपलं वरच घेणार आहोत. ठीक आहे. तिथं खाली लिहा वी कॅन यूज स्टाईल टॅग. वी कॅन यूज स्टाईल टॅग either in head or body tag. Either in head or body tag. Either in head or body tag. Okay. आता घ्या for example. घ्या माझ्यावर लिहा. आपलं कसं वापरायचं ते बघायचं. एकदा तुम्हाला कळलं कसं वापरायचं की तुम्ही ते लिहू शकता. HTML, then write head tag, then write style tag, then go here, HTML tag, and then to the H3 or I want to. सिलेक्टर म्हणजे तुमचे टॅग राहतात, त्यांना तुम्हाला टॅग फॉर्मॅट मध्ये नाही लिहायचं, त्यांना तुम्हाला डायरेक्ट लिहायचं आहे. रायटिंग डायरेक्टली H3. H3 ला मला हे द्यायचंय, किंवा नंतर ब्रॅकेट टाकतो. काय द्यायचंय त्याला, कलर. तर काय द्यायचं त्याला, रेड. मी एकच वापरतो, याचा अर्थ असं नाही की आपल्याला एकच वापरायची. आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रॉपर्टीज वापरू शकतो, पण आता सध्या मी हेच घेतोय H3. त्याला काय करायचंय, मला दुसरी एक प्रॉपर्टी वापरायची. समजा टेक्स्ट डेकोरेशन मध्ये अंडरलाईन. ठीक आहे. माझ्या दोन प्रॉपर्टी मला ह्या H3 साठी वापरायच्या आहेत. माझं वापरून झालं. नाऊ आय एम एंडिंग स्टाईल टॅग, एंडिंग हेड टॅग, नाऊ माय बॉडी टॅग, आणि याच्यामध्ये मी H3 वापरतोय.
DPU, then end of H3, then end of body, then end of HTML. Any problem in this? Sorry. Hello. No, sir. सर आपल्याला वरती फक्त त्याला हे डिफाईन करून खाली फक्त यूज करायचं ना. काय वरती आपण त्या टॅगला आपल्याला ते सगळे प्रॉपर्टीज देऊन खाली फक्त त्या टॅगला यूज करायचं ना. हो. तुम्ही आता ना याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की मला H3 आहे ना, जेवढे माझ्या ह्या वेब पेज मध्ये H3 असतील ना, सगळ्यांना मला काय करायचंय, रेड कलर द्यायचा आणि अंडरलाईन करायचं. तुम्ही म्हटलं माझ्या ह्याच्यामध्ये अजून एक टॅग आहे, कोणता आहे, पॅरेग्राफ नावाचा, आणि मला ह्या पॅरेग्राफला काय करायचं, समजा पॅरेग्राफ म्हटलं आपण, दिस इज इन्स्टिट्यूट. वाटतं ना त्या पॅरेग्राफला पण मला सेम कलर द्यायचा, रेड कलरच द्यायचा आणि अंडरलाईनच करायचे. तुम्ही ते H3 मग कॉमा देऊन P लिहू शकता. तुम्हाला वाटलं मला ह्या पॅरेग्राफला आधी एक बघू नको, जसं आधी एकच बघा. Then I'm saving this application on E drive. All files. आपलं कसं ट्युशन आपल्याला निवांत घ्यायचं. Internal CSS demo .html. Then open the file here. Then तुम्ही डायरेक्ट टाकू शकता E drive. Then फाईलचं नाव आहे internal CSS demo .html. इथे काय त्याला DPU ला काय कोणता कलर आलाय, आउटपुट दिसतं का सगळ्यांना? हॅलो. हो सर. हो, सर. तुम्ही म्हणला ना की नाही, आता तुम्हाला एक आउटपुट बघितलंय तुम्हाला आता कळून जाईल. ठीक आहे, तुम्हाला मला पॅरेग्राफ टीला पण काहीतरी ना काय करायचंय, मला टीच्या ना मला सेम कलर द्यायचा. तुम्हाला सेम द्यायचं असेल ना इथे, तर तुम्ही कॉमा देऊन त्यांना सेपरेट करा, टॅगला कॉमा देऊन सेपरेट करा. आता हे ना सेम इफेक्ट तुमच्या पीला पण येणार आहे. तुम्ही मला रिफ्रेश केलं, पीला पण येईल. समजलं का? समजलं? हो, सर. येस सर. तुम्ही म्हटलं की नाही मला पीला वेगळा इफेक्ट द्यायचा आहे, मला नाही असं नाही, पीचं वेगळं नाही वेगळं, मग इथं क्लिक करा, न्यू लाईनला या आणि इथं पी साठी वेगळं टाईप करा. पी काय करायचंय पीला, बॅकग्राऊंड स्पेलिंग बरोबर का, तेवढी आपली गडबड होऊन जाईल. बॅकग्राऊंड कलर कोणता कलर द्यायचा आहे, त्या काय पण काय आपल्या ग्रे कलर. नो रिपीट. Then I'm saving this. Then execution. कलर्स नाही आला का, दिलाय का ब्ल्यू. Saving this, then execution of this. Okay. बट ठीक आहे, चला. नो रिपीट वर्क होत नाही काही ठिकाणी. ठीक आहे, बट याच्यामध्ये काय झालंय, याच्यामध्ये काय झाले बघा, तर तुम्हाला वेगवेगळ्या टॅगला वेगवेगळे इफेक्ट द्यायचे असतील ना, तर तुम्हाला तुम्ही कालच सांगितले प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू, ते तुम्हाला सगळं वाचून आणि अप्लाय करावंच लागणार आहे. मी बरेचसे घेणार आहे, बरेचसे तुम्ही पण ट्राय करत राहा, प्रॅक्टिस करायला काही जास्त काय लागत नाही. एनी प्रॉब्लेम इन दिस? समजलं का तुम्हाला की वेगवेगळ्या टॅगला पण तुम्ही कसं वेगवेगळे इफेक्ट देऊ शकता? हॅलो, बोलले का? येस, येस सर. सर. हो सर. येस, सर. मग आता काय करा, लिहून टाकाय. फॉर एक्झाम्पल याने जी फाईल पाठवलेली आहे ना आपली CSS ची, एकदम छान आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला बघित असेल, त्याच्यामध्ये सर्व प्रॉपर्टी वेगवेगळ्या सेक्शन वाईज दिल्यात. टेबलच्या वेगळ्या, बॅकग्राऊंडच्या वेगळ्या, बॉर्डरची वेगळी, ट्रान्झिशन वेगळं. म्हणजे तुम्ही ते ट्राय करत बसा, ट्राय करा, ते बघा कसं तुम्हाला काय समजते. टेक्स्टच्या पण प्रॉपर्टीज बघा, टेक्स्ट अलाइनमेंट, डिरेक्शन, मार्किंगच्या आहेत.
चांगलं आहे, स्पीच आहे. एक 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 करत बसा. काय डाऊट आला तर मी आहेच की, मला कुठं जायचं. कसं वापरायचं कळलं का तुम्हाला इनलाईन? सॉरी, इंटरनल. Yes, येस sir. सर. ओके. आता काय करायचं याच्यामध्ये बघा, एक H1 नावाचा टॅग घ्या, H1. आणि त्या H1च्या बॅकग्राऊंडला इमेज टाका. बघा कसं टाकताय. फक्त H1 टॅग घ्या आणि त्याच्या बॅकग्राऊंडला इमेज टाका. फक्त H1च्या. मला पूर्ण पेजच्या बॅकग्राऊंडला इमेज नकोय. फक्त H1 जे टेक्स्ट असेल ना, समजा मी ते H1 वापरलं. बस. H1. मी केलेलं डीपीयू. बरोबर. त्या H1च्या बॅकग्राऊंडला फक्त त्या डीपीयूच्या बॅकग्राऊंडला इमेज आली पाहिजे. ठीक आहे. शोधा बरं आता काय करता बघू. राईट CSS, HTML CSS application. Write HTML and CSS application to display the image. To display the image at the background of text. At the background of DPU text. At the background of DPU text. बघा कसं लिहित आहे. तुम्हाला आता कुठं जावं लागेल, त्याच्यासाठी बॅकग्राऊंड मध्ये जावं लागेल. बॅकग्राऊंड नावाचं सेक्शन आहे बघा त्याच्यामध्ये. आपली इमेज कुठे आहे? ही ड्राईव्हवरती आहे ना. H1. background, GROUND, background image. कोलन URL आणि ती URL पाथ द्यायचा इमेजचा. इमेजचं नाव आहे आपल्या शोधावं लागेल. logo.png. पॅराग्राफचा ब्ल्यू टॅग ठेवायचा असेल तर ठेवा, नाही तर काय त्याची आपल्याला गरज नाही. URL. ओके. Then H1 DPU. Then I'm saving this application and I want to display the image here. Then see. Saving this and then execution.
Then again, see, it's not working here actually. Then this one. ऍक्च्युली पूर्ण लाईनच घेत आहे, कारण कलरला पण इथं आपण पी ला दिलाय ना, ती पूर्ण लाईनच घेते, अर्धवर करत नाही इथे ऍक्च्युली. त्याला आपल्याला स्टॅपिंग टाकावं लागेल. ठीक आहे, तर मग आपण एक अजून एक करू. बॅकग्राऊंड इमेज झालं होतं. बॅकग्राऊंड सर इक्वल टू ते बॅकग्राऊंड पोझिशन होईल का? बॅकग्राऊंड एक मिनिट. इमेज कारण H1 ची ती पूर्ण लाईन आहे ना, H1 म्हणजे त्याचा पूर्ण एरिया राहतो ना हा. म्हणजे ज्यावेळी आपण हेड टॅग वापरतो ना, त्याचा असा पूर्ण एरिया घेतो इथून इकडे असा. इमेज ऍक्च्युली बॅकग्राऊंडलाच आहे, इकडे त्याचा काही व्हाईट पार्ट येतो इकडे आलाय. हा पूर्ण H1 राहतो असा इथपर्यंत, त्यामुळे त्यांनी पूर्ण ह्याच्यामध्ये इमेज टाकली ती. आता इथे पण नाही का, पॅराग्राफ हा पूर्ण लाईनलाच पॅराग्राफ त्यांनी सेट केला, जसं पूर्ण लाईनला. ओके, आपल्याला ते तसं नकोय, आपल्याला काय करायचं, स्पेसिफिक टेक्स्ट साठी पाहिजे. मग आपल्याला ते स्पेसिफिक टेक्स्ट साठी आपल्याला त्याला अजून त्याची साईज वगैरे त्याच्यामध्ये ऍडजस्ट करावी लागेल. बरं ठीक आहे, आता सध्या एवढं लिहा. असंच जातं ते बॅकग्राऊंड इमेज. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, बॅकग्राऊंड इमेज साठी तुम्हाला हे रिपिटेशन साठी होतं, काढून टाकतो मी. बॅकग्राऊंड इमेज साठी तुम्हाला ना URL वापरायचं. URL म्हणजे एक फंक्शन आहे, युनिफॉर्म रिसोर्स, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर पण म्हणतात, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर पण म्हणतात. त्याला फक्त तुम्हाला काय करायचंय, त्या इमेज फाईलचं नाव किंवा पाथ पास करायचं आहे. ही एसपीएल फाईल आणि ही इमेज फाईल एकाच फोल्डर मध्ये असेल तर URL पुढे डायरेक्ट तुम्ही काय करायचंय, फाईलचं नाव पास करा. ठीक आहे, मी तुम्हाला ते बुटस्ट्रॅपिंगचं ते ऍडजस्ट करून देतो. म्हणजे फक्त त्या H1च्याच बॅकग्राऊंडला कसं करता येईल ते आपण टाकून घेऊ. हे ब्राउझर डिपेंडंट आहे, बरेचसे टॅग क्रोम मध्ये नाही झाले तर ते मोजिला मध्ये होतात किंवा काही इंटरनेट एक्सप्लोर मध्ये होतात. त्यामुळे तिन्ही ब्राउझरचं आपण हे करू, जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलं होतं तसंच आपल्याला ते करावं लागेल. पण कसं वापरायचं कळलंय का तुम्हाला? हॅलो, येस सर. हो सर. तुम्ही आता काय करा, ते एक 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 यूज करत चला. कॉलेजमध्ये आता मला वाटतं 11 वाजता लेक्चर आहे तुमचं. तुम्हाला ते फॉर्म भरला का तुम्ही आज? रजिस्ट्रेशन फॉर्म आला होता? येस सर. येस सर. ते ऑनलाईन असल्यामुळे नवीन नवीन इव्हेंट, नवीन नवीन लेक्चर घ्यायला सांगितलंय मॅनेजमेंटनी, विद्यापीठाने. त्यामुळे ते नवीन नवीन आता सगळं चालू राहणार आहे पुढे. आता मला वाटतं फ्रायडेला पण एक लेक्चर राहणार आहे आपलं. एक आपल्या कॉलेजमधील आपला अलुमिन आहे, जावा डेव्हलपर, जावाची त्याची कंपनी म्हणजे सॉफ्टवेअर कंपनी की त्याच्यामध्ये तो जावा